म्हणजे शेवटी काय ती महापालिका बोजा कोणावर लावणार आहे? ग्राहकावरच लावणार आहे। ग्रामपंचायत पाणीपट्टी कोणाची वाढवणार? जनतेची वाढवणार। म्हणजे एका बाजूला पेट्रोल डिझेल वाढलेला, वीज वाढलेला, आता पाण्याचे दर सुद्धा पुढच्या 3 वर्षाकरता वाढवून घेण्यासाठी ही बैठक होती। नदीपासून 35 किलोमीटर परिस्थितीत असणाऱ्या विहिरीवर पाटबंधारे विभागाकडून 50% आकारणी घेतली जाते, ती रद्द करावी अशी आमची मागणी आहे। आता विहीर पारंपरिक आहे, पण नदीच्या आमच्या नदीतलं पाणी तुमच्याकडे येते विहिरीत, म्हणून त्याच्यावर 50% आकार पाणीपट्टी वाढवायचा प्रस्ताव दिलाय। आता त्याचं हिअरिंग परवा ऑनलाईन हिनी ठेवलं तर महाराष्ट्र जलसंधारण नियामक प्राधिकरणानं, तर त्या हिअरिंग मध्ये आम्ही उपस्थित होतो। जे मुळात दरवाढ ते देणार आहेत त्याची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचलेली नाही, त्यामुळे 5 तारखेपर्यंत मुदतवाढ त्यांनी दिली। मी मागणी केल्यावर 5 तारखेपर्यंत त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे या दरवाढीला, म्हणजे आक्षेप नेमण्यासाठी। तर आमची तुमच्या माध्यमातून विनंती आहे की ही दरवाढ फक्त शेतीच्या विषयासाठी नाही आहे, तर पाटबंधारे विभागाकडून जे जे घटक पाणी घेतात, मग उद्योग असू दे, MIDC, ग्रामपंचायती असू देत, महानगरपालिका असू देत, नगरपालिका असू देत, या सगळ्यांना ही दरवाढ लागू त्या ठिकाणी होणार। म्हणजे शेवटी काय ती महापालिका बोजा कोणावर लावणार आहे? ग्राहकावरच लावणार आहे। ग्रामपंचायत पाणीपट्टी कोणाची वाढवणार? जनतेची वाढवणार। म्हणजे एका बाजूला पेट्रोल डिझेल वाढलेला, वीज वाढलेला, आता पाण्याचे दर सुद्धा पुढच्या 3 वर्षाकरता वाढवून घेण्यासाठी ही बैठक होती। परवा मी ऑनलाईन त्या बैठकीमध्ये उपस्थित होतो। आता दंडात्मक कारवाई समजा या गोष्टी झाल्या नाही, 11,340 रुपये प्रति हेक्टर दंड, त्याची कागद तुम्हाला देत, म्हणजे दंड किती तर 11,340 रुपये। अशा पद्धतीनं चुकीचं ही सरकार मागणी करते MWRRA कडे, तर आम्ही आमचा निषेध त्या ठिकाणी करतोच। शेतीला मीटर बसवणं सक्तीचं त्या ठिकाणी केलं जाते। पुरातली जवळजवळ 1900 मीटर अजून नादुरुस्त आहेत, ती दुरुस्त केलेली नाही। आता ते म्हणतात त्या अजून मीटर त्या ठिकाणी बसवा। विहिरीवरचं पाणी नदीपासून 35 किलोमीटर परिस्थितीत असणाऱ्या विहिरीवर पाटबंधारे विभागाकडून 50% आकारणी घेतली जाते, ती रद्द करावी अशी आमची मागणी आहे। आता विहीर पारंपरिक आहे, पण नदीच्या आमच्या नदीतलं पाणी तुमच्याकडे येते विहिरीत, म्हणून त्याच्यावर 50% आकार असा आहे। ऊस लागवडाची दंडात्मक तरतूद, आता वसुली होत नाही त्याची जबाबदारी पण शेतकऱ्यावर आहे किंवा ग्राहकावर आहे, ती जबाबदारी आमचं म्हणणं अधिकाऱ्यांच्यावर फेस करा। तुम्ही आम्हाला दोष तुम्ही कशाला देता? आता STP, ETP ही जबाबदारी कुणाची? महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत। ते जर केलं नाही तर त्याचा दंड त्यात आकारला, मग त्याचा पाणी उचलण्याची काय संबंध आहे असा आमचा विषय। औद्योगिक प्रवर्ग अ, आता या अ गटामध्ये आता 26 रुपये 40 पैशानं पाणी पाटबंधारे विभाग MIDC ला देतं। MIDC त्याच्यावर परत सेस हा साधारणपणे 20% जिल्हा परिषदचा सेस आहे। 31 रुपये 68 पैशाला 1000 लिटर पाणी MIDC घेतं। MIDC कशासाठी आहेत? औद्योगिक वाढ व्हावी, तिथे उद्योग व्हावात आणि तिथल्या रोजगार व्हावा आणि त्याचा MIDC सबसिडी रेट मधनं 18 रुपयानं ते पाणी पुढे उद्योगाला त्या ठिकाणी। आता MIDC ला सुद्धा पाणी घेताना आता दरवाढ फेस करावी लागेल। म्हणजे या 2 गोष्टी आहेत, एक तर मग MIDC ला उद्योगावर दरवाढ करावी लागेल किंवा सबसिडी आणखीन वाढवावी लागेल, म्हणजे तो फटका तिथं आहे। ती आकडेवारी मी तुम्हाला देतो यात सगळी। अ वर्ग, ब वर्गला जवळजवळ 10 पटीनं दरवाढ त्यामध्ये होत्या आणि घरगुती जवळजवळ 12%, 12.5% बोजा सहन करावा लागेल जर महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीने ही दरवाढ पुढे इफेक्टिव्ह करायची झाली तर। म्हणजे पाटबंधारे विभागानं जे पाणी घेतात ते इफेक्ट जर द्यायचा झाला तर 12.5% दरवाढ साधारणपणे ग्राहकावर होऊ शकते। त्यामुळे आपल्या माध्यमातून माझी कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या 4 कृष्णा खोऱ्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत, महानगरपालिका,
नगर परिषद, नगरपंचायत या सगळ्यांना विनंती आहे की याच्यावर हरकत 5 तारखेपर्यंत घ्यावी. ही दरवाढ झाली तर बोजा पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेवर पडणार. तो बोजा पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था ग्राहकावर या ठिकाणी टाकणार. शेतकरी तर अडचणीत आणतायतच, परंतु बाकीचा विभाग पाणीपट्टीच्या माध्यमातून ग्राहक देखील या ठिकाणी अडचणीत येणार आहे. तर ह्याच्या संदर्भात 5 तारखेपर्यंत लोकांनी हरकती नोंदवाव्यात. आता ज्यावेळी VC झाली त्यावेळी ही जी दरवाढ करणार आहे, मी म्हणलं डॉक्युमेंट तुम्ही ठेवलं होतं का पाटबंधारे विभागात? हे ठेवलं नव्हतं. ते म्हणतात की आम्ही पाटबंधारे विभागातल्या सगळ्या ऑफिसमध्ये डॉक्युमेंट उपलब्ध केले, ते डॉक्युमेंट आम्हाला मिळालं नाही. जे डॉक्युमेंट आम्हाला मी वाचलं, मी VC मध्येच सांगितलं की वाचल्यानंतर मला सुद्धा लक्षात येत नाही, एवढी तुमची तांत्रिक भाषा आहे. म्हणजे कसा होणार आहे, काय होणार आहे हे कळत नाही, मग ग्राहकाला काय कळणार? त्यामुळं सोप्या भाषेत हे लोकांना उपलब्ध झालं पाहिजे. त्याचा परिणाम काय होणार आहे? आता तूर्त एवढंच आहे की 5 तारखेपर्यंत हरकती आहेत, त्या हरकती लोकांनी नोंदवाव्यात अशी तुमच्या माध्यमातून आम्हाला विनंती करायची, आव्हान करायचं.